सामना चालू होतोय. अतिशय सक्त प्रकारे सामना चालू झालाय आणि काही गरज नव्हती, काही गरज नव्हती. मिड लाईनच्या एवढ्या जवळ येऊन टॅकल करण्याची डिफेन्सचा कुठलाही सपोर्ट त्याला मिळालेला नाही आणि 2 गुणांनी संघाला परत मिळवून देतोय. संघाचं खातं उघडतोय. पुन्हा एकदा बघायचं कशा प्रकारे बोनस होत आहे. 7चं फुल हाऊस आहे. संयम ठेवताना डिफेन्स उत्कृष्ट फुटवर्क आहे त्या खेळाडूचा. उच्च पुरा असा खेळाडू बघायचे आपल्या संघासाठी कशा प्रकारे योगदान देतोय. खेळण्याचा प्रयत्न होता पण तो कोणताही पॉईंट घेता येत ते रेड करून परत का नाही. पुन्हा एकदा मातीशी जोडला गेलेला हा खेळ आहे. या मातीमध्ये आपण लहान जे मोठे होतो त्या मातीशी जोडला गेलेला हा खेळ आहे. ज्याच्यामध्ये प्रत्येक खेळाडूच्या भावना जोडलेल्या असतात. खेळाबद्दल मनामध्ये तेवढंच प्रेम असतं. या खेळासाठी घेतलेले कष्ट असतात आणि ते कष्ट ज्या दिवशी आपल्याला सत्यामध्ये उतरवायची वेळ येते तोच आजचा दिवस आहे. दोन्ही संघाच्या खेळाडूंसाठी 7-7 मिनिटांचे हे 2 हाफ स्वतःला सिद्ध करायचंय. आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा आहे. बोनसचा कुठला प्रयत्न नाही. उत्कृष्ट फुटवर्क आहे परंतु कुठले पॉईंट मात्र मिळत नाहीये. पुन्हा एकदा इम्पिरियड करून परत आला खेळाडू आणि आता मात्र परसूट करण्याचा प्रयत्न होता. स्वतः सेफ्टी केल्या होते याने. तिसऱ्या रेडमध्ये सुद्धा स्वतःच ते चॅलेंज घेऊन तो उतरला मैदानात. 7चा फुल डिफेन्स आहे. बोनस होत आहे. बघायचं कशा प्रकारे हा खेळाडू आपल्या संघाला आणि खातं उघडता येते. या संघाचं 3-1 अशी गुणसंख्या बोनस ऑफ असेल. एक ऍडव्हान्टेज आहे ते समोरच्या संघाकडे की या साईडला बोनस ऑन आहे. 6चा डिफेन्स आहे. बोनस हा असा पॉइंट आहे की त्यामुळे तुमच्या खेळाडूचा रिवाईव्ह होत नाही परंतु एक बहुमूल्य पॉइंट तुम्हाला मिळतो. मात्र ते खेळण्यासाठी तो बोनस पॉइंट घेण्यासाठी अतिशय कौशल्य म्हणून या सामन्याकडे लक्ष देतोय. मंडळ खरोखरच आभारी आहे. पुण्याचं धकाधकीच्या आयुष्यातून मुंबईसारख्या ठिकाणावरच्या 2 दिवसाच्या सामन्यांसाठी त्याने जे उपस्थिती दाखवली खरोखरच कौतुक केलं पाहिजे. त्या गावावरती त्याचं जे प्रेम आहे, खेळावरती त्याचं जे प्रेम आहे त्याचं. तर पुन्हा एकदा बघूया या सामन्यामध्ये 3-1 अशी गुणसंख्या या सामन्याची. अक्षय 11 या संघाकडे परत आहे. माझ्या मते ते बघाचपर्यंत समालोचन करत होते त्यांचा संघ आहे स्वतःचा आणि ते स्वतः प्रत्येक रेड या सामन्याची अतिशय काळजीपूर्वक बघतायत. 2 गुणांनी संघ त्यांच्या आघाडीवर आहे आणि ती आघाडी वाढते. संघ पिछाडीवर आहे. बघायचंय बोनस वरती परततोय का आणि बोनस अतिशय उत्कृष्टरित्या केलेले आहे. सुपर टॅकल ऑन आहे ते समोर केदारनाथ आपण फोन या संघाकडे बघायचंय. सुपर टॅकल करून कमबॅक करून देत आहेत का आपल्या संघाला. आणि आता मात्र एफटी रेड करून हा रेडर परततोय तुम्ही पण नका घेऊ आणि कमाल करावी लागेल ती या रेडरला आपल्या संघासाठी. परंतु कोणताही प्रयत्न नाहीये. बोनसचा सुद्धा प्रयत्न नाहीये. 3 गुणांनी त्याचा संघ पिछाडीवरती आहे परंतु डू ऑर डाय रेडवरती खेळण्याचा त्याचा निर्णय आहे. बघायचंय हा निर्णय कशा प्रकारे या गेम वरती इम्पॅक्ट पडतो. ही 2री रेड आहे. याच्या नंतरची जी रेड असेल ती अक्षय 11 या संघाची डू ऑर डाय रेड असेल.
उत्कृष्ट प्रयत्न होता आणि 2 गुण घेऊन हा रेडर परततोय. अतिशय उच्च पुरा थर्ड नंबरचा खेळाडू आपल्या संघाला 5 गुणांच्या आघाडीवरती नेऊन पोहोचवतोय. आणि आता मात्र शेवटचा खेळाडू लाखण्यासाठी उत्कृष्ट चौडा बघायला जायचो. या खेळाडूने जेवढी उत्कृष्ट रेड केली होती तेवढ्याच उत्कृष्ट डिफेन्स करताना हा संघ पहिला आउट होतोय 10-2. आणि आता मात्र मजबूत 8 गुणांच्या भरतीने अक्षय 11 या संघाने आपलं पारडं विजयाच्या दिशेने झुकवलेलं आहे. बघायचं अजून एक हा पूर्ण शिल्लक आहे. पूर्ण डिफेन्स होतो पडलाय तो रेडरवरती. कोणताही चान्स नाही तो रेडरला. पुन्हा एकदा 12 नंबर जर्सी खेळाडू चांगलं फुटवर्क आहे. उच्च पुरा खेळाडू आहे. डिफेन्स हलवला होता आपल्या फुटवर्कने आणि पॉइंट घेऊन जातोय. कमबॅकची सुरुवात करताना आपण थोडा संघ उत्कृष्ट खेळ त्यांनी दाखवला होता पहिल्या 2 सामन्यांमध्ये. बघायचंय कशा प्रकारे या सामन्यामध्ये कमबॅक करतात. 6 गुणांनी पिछाडीवरती आहे. बोनस झोन आहे. बघायचं बोनसचा ट्राय होतोय काय आणि पकड सामूहिक पकड आणि खेळाडू बाद होतोय. त्यांच्या कमबॅकची स्टोरी त्याला विजयापर्यंत घेऊन जाते. संघाकडे एलिमिनेटरचा हा सामना बघायला मिळतोय. प्रत्येक सेकंड प्रत्येक वेळ प्रत्येक टॅक्टिक मारलेली आहे. अतिशय सुरेख कमबॅक करताना हा खेळाडू. आता मात्र संकट असेल ते ऑल आउट वाचवण्याचं या खेळाडूवरती. बाकी उरले 2 खेळाडू. बघायचे बोनस खेळायचा प्रयत्न होतोय का. मात्र संयम दाखवतोय तो रेडर. त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळ्या कल्पना आहेत. बघायचं कशा प्रकारे उत्कृष्ट परसूटचा प्रयत्न होता. मात्र 3 खेळाडू आहे आणि बघायचंय दिशेने पाऊल जातोय का सुपर टॅकल होत आहे आणि उत्कृष्ट सुपर टॅकल पेट आहे आणि आपली लीड पुन्हा एकदा मजबूत करतोय. अक्षय 11 कौतुक झालं पाहिजे 3 डिफेंडर्सचं. पुन्हा एकदा 6 गुणांची आघाडी आहे आणि अतिशय महत्वाच्या खेळाडूला सुद्धा टॅकल केले. 12 नंबरच्या जर्सीतला खेळाडू. मला नाव त्याचं माहिती नाहीये परंतु त्याचा खेळ मात्र अतिशय सुंदर आहे. फुटवर्क त्याचं अतिशय सुंदर आहे. सहा गुणांनी शिकणारी व्यक्ती आहे तो. शेजारात आपण फुल संघ धुवा डायरेक्ट आहे. 6चा डिफेन्स आहे म्हटलं बोनस ऑन आहे. बघायचे बोनस साठी प्रयत्न होतो का डिफेन्स हलवण्याचा प्रयत्न आहे. चांगला फुटवर्क आहे. पट्टी अतिशय गुणवान खेळाडू आहे. अतिशय अनुभवी खेळाडू आहे. आणि डिफेन्स तुटून पडलाय तो या खेळाडूवरती. संयम दाखवला डिफेन्सने. शेवटची 5 मिनिटं आणि ते उद्या 5 गुणांची पडत आहे. पुन्हा एकदा 3चा डिफेन्स. तोच खेळाडू सुपर टॅकल पुन्हा एकदा होतोय का बघायचंय. मात्र आता मात्र संयम दाखवतोय परंतु हा खेळाडू रेडिंग मध्ये बात करण्याचा प्रयत्न आहे समोरच्या संघाला. एक उंच पुरा रेडर पुन्हा एकदा अक्षय 11 संघाकडे बघायचंय. 7 पॉईंटची लीड आहे. शेवटच्या 5 मिनिटांचा खेळ शिल्लक आहे. बोनस मागण्याचा प्रयत्न होतोय का बघायचा. डिफेन्स मात्र बोनस लाईन कव्हर करू नये. अतिशय उत्कृष्ट गेम बघायला मिळतोय आपल्याला. रसिक प्रेक्षकांना नक्कीच मेजवानी आहे. समोर असेल ते सुपर टॅकल. हे ते 3 खेळाडू त्यांनी सुपर टॅकल केलं होतं. प्रेशर असेल त्या रेडरवरती. प्रेशर तेवढंच असेल त्या डिफेन्स वरती. संयम ठेवायचा आहे. संयमाचा खेळ आहे. कुठला संघ आपला संयम कमावतोय. कुठला संघ बाजी मारतोय. उत्कृष्ट फुटवर उत्कृष्ट रेडिंग डिफेन्सला हलवतोय पण तो दाखवताना
अतिशय उत्कृष्ट कमबॅक करायला लागेल. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे संघासाठी. कमबॅक केलेला आहे त्यांनी आणि 12-12 उत्कृष्ट असा कमबॅक आणि टाय वरती आणून ठेवलेला आहे हा मुकाबला अजूनही. जर टाय झाला हा सामना 5-5 रेडवरती या सामन्याचा निकाल लावला जाईल आणि जर त्या 5-5 लीडमध्ये होती त्यांची टीम, परंतु उत्कृष्ट कमबॅक केलेला आहे तो केदारनाथ आपण पुण्या संघाने 12-12 बघायचंय. पुन्हा एकदा डिफेन्स करण्याचा प्रयत्न आहे. उत्कृष्ट टोटल करण्याचा प्रयत्न होता. डिफेन्स केला परंतु पॉईंट कुठलाही मिळत नाहीये. पुन्हा एकदा रेड परंतु पूर्ण वेळ घेऊन हा खेळाडू परततो. परंतु एक बहुमूल्य टेक्निकल पॉईंट मिळतो तो आजच्या 11 या संघाला. परत झाले गुलाची बोनस आहे. उत्कृष्ट टोटल मारण्याचा प्रयत्न होता. बघायचा बोनस साठी प्रयत्न होतो का. संयम ठेवायचा आहे तो डिफेन्सला. कौतुक झालं पाहिजे. टाळ्या झाल्या पाहिजे त्या रेडरसाठी. 12 नंबर जर्सी दिला खेळाडू. पुन्हा एकदा बरोबरीमध्ये आणतो या सामन्याला. बंटी तुझ्यावरती आता जबाबदारी आहे. बोनस ऑन आहे. बघायचं कशा प्रकारे बंटी या 7च्या डिफेन्सचा सामना करतोय. डिफेन्स कोणताही संयम आपला ठेवू देत नाहीये. शेवटची 2 मिनिटं, शेवटचे 120 सेकंद. प्रत्येक सेकंद महत्वाचा आहे. प्रत्येक रेड महत्वाची आहे. 13-13 अक्षय 11 संघ, केदारनाथ आपत्कालीन संघ. बघायचंय कोण आपला संयम धरून देतोय. जर टाय झाला 5-5 रेडवरती सामन्याचा निकाल लागेल. 5-5 रेड नंतर सुद्धा जरी सामन्याचा निकाल नाही लागला तरी एका गोल्डन रेडवरती या सामन्याचा निकाल लागेल. बोनस ऑन आहे. बघायचंय जर्सी नंबर 5 तिथं जेवढं कौतुक केलं पाहिजे तेवढं कमी आहे. सिंगल हँडेडली या टॅकल मध्ये उत्कृष्ट टाळ्या झाल्या. अक्षय पवार टेन्शन दिसतंय त्यांच्या चेहऱ्यावरती. एका गुणाने पिछाडी होणे त्यांचा संघ. बघायचं कशा प्रकारे त्यांचा संघ आपल्या संघ मालकाचं टेन्शन कमी करतोय. उत्कृष्ट हँडल मारण्याचा प्रयत्न होता परंतु असफल झालाय. 12 नंबर जर्सी दिला खेळाडू. अतिशय उत्कृष्ट खेळ त्याने दाखवलेला आहे. बंटी पुन्हा एकदा पॉईंट मिळवला कठीण आहे. हा तोच रेडर आहे ज्याने अतिशय उत्कृष्ट पॉईंट आणला होता आणि संघाला परत मिळवून दिली होती. आता मात्र 5चा डिफेन्स बोनस ऑफ. बघायचे कशा प्रकारे रेड मध्ये हा रेडर आपल्या संघाला परत मध्ये वाढ करून होतोय. पुन्हा एकदा सामना बरोबरीमध्ये राहतोय. आता मात्र काही सेकंद शेवटचे शिल्लक आणि उत्कृष्ट पकड आणि ज्या